हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज पुन्हा एकदा मी तुम्हाला ज्वेलरी शॉपचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आज आपण SGPL सोनीगरा ज्वेलर्स हडपसरमध्ये आज व्हिजिट केलेली आहे. यांच्या टोटल 3 शाखा आहेत, हडपसर, भोसरी आणि चिंचवड. 1950 पासून हे आपल्या सेवेसाठी अविरत उपलब्ध आहेत. अगदी विश्वासाचं नाव असं यांचं आहे. जवळजवळ 74 वर्ष हे आपल्याला सेवा प्रोव्हाइड करत आहेत. यांच्याकडे बीशीची सुद्धा सुविधा आहे. यांच्याकडे सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लेटिनियम असे सर्व प्रकारचे दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप छान असं सर्व यांच्याकडे कलेक्शन असणार आहे. यापूर्वीही मी तुम्हाला गोल्ड ज्वेलरीचा व्हिडिओ बनवला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आय होप तुम्ही ह्या पण व्हिडिओला माझा खूप छान असा प्रतिसाद द्याल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण SGPL सोनीगरा ज्वेलर्स हडपसर शाखा या शाखेला व्हिजिट दिलेली आहे. तर आज आपण इथं मिनी गंठ्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. मिनी गंठ्यांपासून सुरुवात करत आहोत. तर आज आपलं इथलं कनेक्शन दाखवण्यासाठी आपल्यासोबत मॅडम आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला मिनी गंठ्यांचं कलेक्शन पाहायचं आहे, म्हणजे सुरुवात तिथून करूया. तर आम्हाला एक एक करून कलेक्शन दाखवा आणि पहिलं तुमचं इंट्रोडक्शन द्या आम्हाला. नमस्कार, मी छाया शिंदे, SGPL सोनीगरा ज्वेलर्स हडपसर ब्रँच. 1950 सालापासून ही आपली संस्था आहे. अच्छा, हा जो दागिना आहे ते मिनी गंठन आहे. आपण हे अँटिक पासून सुरुवात करत आहोत. हा अँटिकचा जो दागिना आहे, याच्यामध्ये जे आहे याच्यात कुंदन वर्क आहे, सोरसकी आहे, मोत्यांची काही छोटे छोटे मुंके लावलेले आहेत, अशी डिझाईन्स आहे. याच्यामध्ये जे छोटे छोटे ब्लॅक फिनिश आहे त्याला आपण ऑक्सिडाइज पॉलिश असं बोलू शकतो. याच्यामध्ये मिक्स डिझाईन येते, जसं की याच्यामध्ये कुंदन आहे, याच्यात स्टोन आहे, ब्लॅक मनी, गोल्ड मनी, वरती चेन येते. कधी कधी याच्यामध्ये अशी ब्लॅक मनीची पोतही येते. अच्छा, दिसायला एकदम सुंदर आणि डेलिकेट वापरायला सुद्धा एकदम छान. अच्छा. आणि याचं वेट काय जातं साधारण? याचं वजन साधारणतः कमीत कमी 20 ग्रॅम पर्यंत. 20 ग्रॅम पर्यंत. जसं की वाट्यांचं वजन वेगळं असतं आणि वरची पोत जी असते ती वेगळी असते. ज्यावेळेस हे अटॅच करून आपण वापरतो तर टोटल वेट त्याचं 20 ग्रॅम पर्यंत जातं. अच्छा. त्याची स्टोन अमाऊंट वेगळी राहते, गोल्डचा अमाऊंट वेगळा राहतो. ग्रॉस वेट, नेट वेट हे दोन्ही पण फरक असतो. त्याच्यानंतर हे जे आहे आपल्याकडे अँटिक आहे, ब्लॅक फिनिश मध्ये आहे. याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक डॉट आहे, ब्लॅक मनी मध्ये सर्व. अच्छा. याच्यामध्ये पाईप जे क्रिस्टल मनी म्हणतो त्याच्यामध्ये पण येतात आणि हे गोल्ड राऊंड शेप मध्ये पण येतात. हे ड्रेस वरती, साडीवरती एकदम दिसायला सुंदर दिसतो. अच्छा, एकदम छान पीस आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये हे 2 पदर पण असतात. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जवळजवळ आपले जे आहेत हे 4 पदर आहेत बघा. या 4 पदर मध्ये पण ही पोत एकदम दिसायला दिसते, म्हणजे आकर्षकपणा वाढतो, गळा भरगच्च दिसतो. त्याच्यामध्ये पण 4 लेअर आहेत आणि वरती चेनचे पण 4 लेअर आहेत. आणि हे जे कुंदन आहेत याचे स्टोन जे आहेत ते वेगवेगळ्या शेप मध्ये येतात, डिझाईन मध्ये येतात. त्याची पोस्ट वेगळी आपण लावलेली असते. अच्छा. हा पॅटर्न चेंज होतो. याचं वेट काय जातं साधारण? याचं वेट पेंडन्स वेट जर विचार केला तर ते पण 18 ते 19 ग्रॅम पर्यंत जातं. हा पॅटर्न पण एकदम सुंदर आहे. कडी आहे, याला ऍडजस्टेबल आपण कडी वगैरे करू शकतो. हॅटला आपण प्लस मायनस करू शकतो. त्याच्यामध्ये 3 स्टेप येतात, जसं की हे पेंडन काळे मणी जे आहेत, चेनची स्टेप जी आहे वेगळे आहे. हे जे आहेत हे सगळे अँटिकच पीस आहेत, अँटिक आणि कुंदनच आहेत. याच्यामध्ये जे आहेत ते लेअर नुसार चेंजेस आहेत. जसं की आता इथं चेन आणि काळी पोत आहे, पण याच्यामध्ये पूर्ण काळी पोत आणि डायरेक्टली चेन आलेली आहे. त्याची जी डिझाईन आहे, आता याच्यामध्ये मोती नाहीये, समथिंग याच्या काळा मणी पण जास्त नाहीये. याच्यामध्ये डायरेक्टली आपण सोन्याचं हे झुमका लावलेला आहे, त्याच्यामुळे हे पीस पण जरा चेंजेस दिसतात. त्याच्यामुळे हे एक छान वाटतं. याच्यामध्ये फक्त एक कुंदन सेट केलेलं आहे आपण. हा पूर्ण जो पेंडन आहे तो गोल्ड मध्ये. याच्या दागिन्यांवरती होल मार्किंग वगैरे आहे. एक बनताना 22 कॅरेट मध्ये बनतो. याची पॉलिसी पण खूप छान आहे आपल्या दागिन्यांची. इथे बघा आपला 916 चा स्टॅम्प येतो. अच्छा. हे जे ब्लॅक फिनिशिंग म्हणतो ते ऑक्सिडाइज म्हणतो. याला रॉयल टेम्पल पण म्हणू शकतो किंवा अँटिक पण म्हणू शकतो. याला 1 ते 2 नावं येतात त्याच्यामध्ये. याच्या डिझाईन्स खूप सुंदर राहतात. हे तर हा झाला आपला अँटिकचा
अशा प्रकारे आपल्या व्हरायटी आहेत. हा त्याच्यावरती होल मार्किंग आहे. आता HUID पण आलेला आहे. हा आणि याच्यामध्ये रिटर्न बेस आपल्याकडे चांगला येतो, जेणेकरून ह्याला घटतूट वगैरे काही नसते. चालू रेटने आपण देतो आणि चालू रेटनेच रिटर्नला पण घेतो. अच्छा. ही एक आपली पॉलिसी एकदम बेस्ट आहे. हा त्याचबरोबर जरी तुमचं बाहेरचं सोनं वगैरे असेल हा आणि जर त्याला होल मार्किंग वगैरे असेल तर त्यालाही आपण घटतूट काय पकडली जाते. अच्छा. हे आपले बेटर सुविधा आहेत, फॅसिलिटी आहे. ओके. आणि आपल्याकडं बीशीची वगैरे सुविधा आहे का मॅडम? बीसीची पण आहे. कमीत कमी बीसी तुम्ही 1000 पासून जरी स्टार्ट केली तरी ते सुद्धा फायद्याचं आहे. आपला बेनिफिट असं आहे की आपली बीसीची योजना साधारण तुम्ही 1000 पासून जर चालू केलं तर 12 महिन्याचे आपले 12,000 रुपये होतात आणि कंपनीकडनं तुम्हाला 13वा हप्ता एक्स्ट्रा भेटतो. अच्छा. मग मिळताना तुम्हाला 13,000 रुपये भेटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सोनच परचेस करायचंय. आपली जी काही योजना आहे ती फक्त गोल्ड साठी आपण गोल्ड साठी. पण याच्यामध्ये पण 3 प्रॉडक्ट आहेत. की असं नाही की हा हप्ताला हप्ता देतोय, सर्वच जण देतात नाही असं नाही. पण माझ्याकडे जो बेनिफिट आहे तो प्रॉडक्ट वाईज आहे. जसे की ज्यावेळेस तुम्ही गोल्ड घेता त्या गोल्डला आपण 1000ला 1000 देतो. ज्यावेळेस तुम्ही डायमंड घेता त्या डायमंडला 1000ला 1500चा बेनिफिट आपण देतो. अच्छा. आणि ज्यावेळेस तुम्ही मला म्हणता मला हे दोन्ही प्रोडक्ट नाही घ्यायचे, मला प्युअरच पाहिजे, तर प्युअरला सुद्धा आपण 1000ला 700 रुपये देतो. अच्छा. म्हणजे हे आपले बीसीचं असं आहे. म्हणजे मला कळालं नाही ते 1000ला 700 देतो म्हणजे काय? हप्ता देतो आपण. जर 24 कॅरेटचा जो दागिना आहे 24 कॅरेटला आपण 1000ला 1000चा हप्ता न देता 1000ला 700चं बेनिफिट देतो. अच्छा. जेणेकरून जर तुमचे 12 महिन्याचे 12,000 रुपये होत असेल आणि जर मी एक हप्ता एक्स्ट्रा देत असेल तर तो पूर्ण न देता ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं 24 कॅरेटचा दागिना घेताय तर मी त्याला 12,700 देणार. तुम्ही हा फॅन्सी दागिना घ्या तुम्हाला 12,012 मिळणारच, पण पूर्ण 1000चा एक्स्ट्रा हप्ता देणार म्हणजे 13,000 मी तिथे देणार. अच्छा. आणि ज्यावेळेस तुम्ही डायमंड परचेसिंग करता किंवा डायमंडची वस्तू बघता किंवा प्लॅटिनम बघता त्याला आपण 1.5 देतो. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला 13,500 रुपये देतो. अच्छा. अशा बेस्ट ऑफर म्हणजे कलेक्शन वाईज आपण कनेक्शन वाईज आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर आपल्या गिफ्ट ऑफर सुद्धा आता चालू आहे. काय गिफ्ट आहे? म्हणजे गिफ्ट आपल्याला सगळे घरेलू वस्तू आहेत. जेणेकरून तुम्ही 1000ची बिशी लावली तर आपण त्याला पॉईंट सिस्टीम बसवली आहे. की जर 1000ची बिशी चालू केली तर 500 रुपयाला आपल्याकडे एक पॉईंट तयार होतो. ज्यावेळेस तुम्ही 5000ची चालू करतात त्यात तुम्हाला 10 पॉईंट भेटतात. मग 10 पॉईंट मध्ये आपल्या किचनच्या वस्तू इलेक्ट्रिक वस्तू आपण कस्टमरला भेट म्हणून देतो. शिवायला हप्त्याला हप्ता पण देतो. नमस्कार मॅडम, मी अमित गवादे, सोनेगिरा ज्वेलर्स हडपसर ब्रँच वरून आहे. अच्छा. ही ब्रँच साधारणतः हडपसर मध्ये 15 वर्षापासून कार्यरत करत आहे आणि 75 वर्ष जवळजवळ कंप्लीट होत आहे सोनेगिराला, म्हणजे एक्झिक्युटिव्ह सोनेगिराला काम करत आहे. मेन ब्रँच जी आहे ती आपली चिंचवड आहे. सेकंड ब्रँच आपली जी आहे ती भोसरी आणि थर्ड ब्रँच जी आहे ती हडपसर. आणि आता आपण मी तुम्हाला एक शॉर्ट मंगळसूत्राबद्दल थोडीशी माहिती देतो. अच्छा. जसं की शॉर्ट मंगळसूत्र आहे ही चेन पूर्ण वापरलेली आहे आणि खाली जे आहे ते पेंडंट एक बटरफ्लायचं यूज केलेलं आहे त्यामध्ये. आणि ह्या पेंडंट मध्ये सर्व तुम्हाला अमेरिकन डायमंड्स मध्ये जीबी स्टोन्स, अमेरिकन डायमंड पेक्षा एक चांगली क्वालिटी ही तिथे यूज केलेली आहे. आणि जनरली आजकालच्या ज्या मुली आहेत यांना डेलिकेट लग्न झाल्यानंतर त्यांना हेवी दागिना यूज करण्याची सवय नाही किंवा त्या मुलींची चॉईस नाही आहे. त्यांना कमी वजनामध्ये एकदम छान असं दिसणारं, डिसेंट असं दिसणारं त्यांना वस्तू पाहिजे असते. तर त्या हिशोबाने ही वस्तू बनवली जाते. आणि हे मंगळसूत्र माझ्याकडे साधारणतः 3 ग्रॅम पासून अवेलेबल आहे. 3 ग्रॅम ते 10 ग्रॅम मध्ये साधारणतः हे मंगळसूत्र अवेलेबल आहे, एकदम लाईट वेट मध्ये. कारण ज्या मुली आजकालचे जॉब करतात, डेली वेअर त्यांच्यासाठी एकदम कन्व्हिनियंट, ज्या जीन्स आणि टी शर्ट वेअर करतात त्याच्यावर पण त्यांना हे एकदम सुटेबल असं आणि व्यवस्थित यूज करण्यासाठी हे बनवलं जातं. आणि दुसरी गोष्ट की ह्या मंगळसूत्रावर आपला होलमार्क आहे, शिवाय HUID आहे, की जेणेकरून हे 22 कॅरेट आहे, याची शुद्धता 22 कॅरेट आहे, याचं ते प्रतीक आहे. की कोणीही त्याला म्हणू शकत नाही की हे 22 कॅरेट नाही आहे. गव्हर्नमेंटने जे सांगितलंय, सरकार मान्यता दिलेली आहे 9160 म्हणजे 22 कॅरेट, तर ते त्याच्यावर आहे. आणि नंतरून गव्हर्नमेंटने दिलेलं तो होलमार्क आणि HUID नंबर म्हणजे कसं आहे की जसं आपण एखादी गाडी विकत घेतो, गाडी विकत गेल्यानंतर आपण RTO ला जसं रजिस्ट्रेशन करतो गाडीचं आणि त्याला नंबर येतो,
विशिष्ट प्रत्येक जिल्ह्यावाईज. तसंच याचं आहे. अच्छा. तसंच या दागिन्याला पण तो नंबर दिला जातो. अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या ऍपमध्ये ते BIS हॉलमार्किंगचं ऍप आहे ते डाउनलोड करून तुम्ही तो नंबर त्यात टाकला तर तुम्हाला तुमचं स्वतःचं बिल वगैरे नाव वगैरे सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील की आपण हा दागिना कुठनं घेतलाय, कधी घेतलाय, समोरच्या ज्वेलर्सने कुठनं घेतलाय, हे सगळं त्याच्या डिटेल्स तुम्हाला भेटतील. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे आज माझ्या मते तरी असं वाटतं मला की कोणत्याही संस्थेमध्ये किंवा कोणत्याही पिढीमध्ये अशी काही सुविधा नाहीये की गोल्डचे ऑर्नामेंट्स हे EMI वर भेटतील. अच्छा. ही सुविधा मला नाही वाटत की कोणी दिली असेल. ही प्रथमच एजीपीएल सोनीगिरामध्ये चालू केली आपण. जसं एखादी आपण बाईक खरेदी करतो किंवा कार खरेदी करतो किंवा इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये गेलं तर आपण फ्रीज म्हणा किंवा LED म्हणा, तर जे जसे आपण थोडंसं काहीतरी 30% 40% अमाऊंट डाऊन पेमेंट भरून आपण ती वस्तू EMI वर परचेस करतो, तसंच आपण ती पण सुविधा दागिन्यांना सुरू केलेली आहे. अच्छा. की तुम्हाला समजा आज दागिना खरेदी करायचा आहे, समजा आज तुम्ही लग्नाची खरेदी करायला माझ्याकडे येत आहे आणि आज लग्न म्हटल्यानंतर भरपूर खर्च असतो, साहजिक आहे. आज दागिना म्हटलं तर आज भाव जवळजवळ 75,000 टेकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आज 75,000 भाव टेकल्यानंतरून आज 4 लाख रुपये लगेच दागिने घेण्यासाठी काही व्यक्तींकडे नसतात, कारण बाकीचा लग्नाचा खर्चही भरपूर असतो. तर त्या हिशोबाने EMI वर पण आपण दागिने घेऊ शकतो. अच्छा. समजा 4 लाख रुपयाचे दागिने आज तुम्ही चॉईस करता आहात तर लाख रुपये साधारणतः तुम्ही डाऊन पेमेंट करता तर बाकीचे तुम्ही EMI थ्रू पेड करू शकता. त्याच्यासाठी एक माझ्याकडे फायनान्स आहे. त्या फायनान्स थ्रू तुमचं सिबिल स्कोर चेक केला जातो. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं इन्कम प्रूफ हे सर्व दिल्यानंतर तुमचं सिबिल चेक करून त्या हिशोबाने तुम्हाला लोन अप्रूव्ड होतं. अप्रूव्ड साधारणतः ही प्रोसेस साधारणतः फक्त 2 तासाची. 2 तासामध्ये तिकडनं अप्रूव्ड आले की तुम्ही लगेच बिल बनवू शकता, लगेच दागिना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. साधारण आपल्याला किती हजाराची शॉपिंग म्हणजे असं काय आहे का? साधारणतः त्याला लिमिट दिलेले 50,000च्या पुढे तुम्ही खरेदी केली पाहिजे. लिमिट आहे त्याला 50,000च्या पुढे. आणि गोल्ड म्हटल्यानंतर साहजिक आहे 50,000 ते लाख रुपये व्हायला वेळ लागत नाही. कारण कुठलाही दागिना घ्यायला आलेली व्यक्ती आणि लोन करणार म्हटल्यानंतर ती लाख 1.5 लाख रुपयाचाच दागिना घेणार. तर त्या हिशोबानेच ती सुविधा. ही जी व्हरायटी आहे ही आपण दुसरी पाहतो. याच्यामध्ये जे आहे हे नॅनो मंगळसूत्र आहे. हे नॅनो मंगळसूत्र शॉर्ट घंटरमध्ये याची जी कडी वगैरे येतात त्याची जी मणी जे गुंफलेले आहेत ते आतील कडीमध्ये आपण गुंफलेले आहे. आणि ह्याला जे लटकन आलेलं आहे ते वर्टिकल मणीमध्ये येतात. आणि हे जे मणी आहे ते पोकळ नसून भरीव असतात. हे भरीव मणी असल्यामुळे याचं वजन साधारणतः कमीत कमी ना 11 ग्रॅम पासून स्टार्ट होतं, म्हणजे 10 ग्रॅमच्या पुढे. तर 10 ग्रॅम पासून ते 15 ते 20 ग्रॅम पर्यंत पण आपण बनवू शकतो. याच्यामध्ये फक्त चेन जाड येते पाठीमागं आणि हे लटकनचे मणी जे आहेत ते अजून भरीव आणि मोठे येतात. त्यानंतरचा जो पीस आहे हा जानवी मध्ये आहे. त्याला जानवी मंगळसूत्र म्हणतात, जे सिरियल मध्ये होतं. त्याच्यामुळे याला नवीन नाव आलेलं आहे. याच्यामध्ये डबल लेअर येत असल्यामुळे आणि हे जे फॅन्सी जे मणी येतात ते दिसायला एकदम खूप छान वाटतं. हे तुम्हाला साधारणतः 10 ग्रॅम पासूनच येईल. कारण हे आपल्याला दररोज वापरायचं असतं. याची चेन मजबूत असणं गरजेचं असल्यामुळे आपण ही चेन त्याला ठेवतो. ही जी चेन आहे ही एकदम सॉफ्ट चेन आहे. या चेनला सुद्धा एक नाव आहे, त्याला इंद्रजित चेन. आणि त्या पॅटर्न मध्ये ही चेन मध्ये गुंफलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो पीस आपण पाहतोय हा टर्किश मध्ये. हे जे आहे आता हे जाळी वर्क मध्ये येतं प्रॉडक्ट. त्याच्यातले जे पेंडन्स वगैरे आहे हे पूर्ण जाळी वर्क मध्ये, त्याचे मणी सुद्धा सगळे जाळी वर्क मध्ये. हे सगळे वेगळा पॅटर्न आहे. आता हा न्यू मध्ये आलेला आहे, ह्याला टर्किश म्हणतात. त्याच्यामध्ये नेकलेस पण येतात टर्किश मध्ये. ज्यावेळेस आपण टर्किशची सगळी ज्वेलरी ट्राय करतो जेणेकरून हार घेऊ शकतो. हा शॉर्ट मंगळसूत्र आणि त्याच्यात लॉंग पण येतात. याच्यामध्ये लॉंग मध्ये फक्त पेंडंट टर्किश मध्ये येतं, बाकी चेन तर आपली रेग्युलर येते. हा कमीत कमी 7 ते 8 ग्रॅम पासून तयार होतो. याचं पूर्ण वेट काय आहे याचा? आत्ताचा जो हा पीस आहे हा पूर्ण 10 ग्रॅम मध्ये. पूर्ण 10 ग्रॅम मध्ये. हा पूर्ण 10 ग्रॅम मध्ये पेंडन्ट सहित येतो. आणि हे अटॅच मध्येच तयार होतं. याला काही आपण नंतर पेंडंट वगैरे जोडू शकत नाही, काही नाही. हे जे येतं ते पूर्ण सेट मध्येच येतो. आपल्याला कारागिरांना पूर्ण सेटच येतो. आपल्याकडे मेकिंग चार्जेस किती आहेत मॅडम? मेकिंग चार्जेस आता हे दागिन्यांवरती डिपेंड राहतात. जसं की मी अगोदर तुम्हाला दाखवलेला प्रॉडक्ट जो होता अँटिकचा
तो साधारणतः 15% 15% हा जो आहे तो 12% जातो. अच्छा. म्हणजे पर्सेंटेज वाईज. आता हा. जसं कारागिरीची डिझाईन वाढते हा. त्याच पद्धतीने त्याची मजुरी सुद्धा कारण वाढते. आपल्याला भरपूर अशा नेहमीच कमेंट येतात की तुम्ही बरोबर. मेकिंग चार्जेस सांगा, रेट सांगा. तर बरोबर. रेट तर आपण शेवटी कसं असतं, मेकिंग चार्जेस जी असते ते रेटवर डिपेंड राहते. जसं हा. रेट वाढला आणि तशी डिझाईन मजुरी वाढली जाते. डिझाईन वर पण कारण का अवलंबून. जो प्रॉडक्ट आहे त्याला हा. मेकिंग आपण पर्सेंटेजवर ठेवतो हा. आणि पर्सेंटेज ठरलेली जरी असते तरी रेट काही ठरलेला नसतो. हा. रेट वाढला की मजुरी ऑटोमॅटिक वाढली जाते. अच्छा. हा फरक राहतो. दुसरी गोष्ट, हा फॅन्सी पॅटर्न आहे. हा सुद्धा खूप सुंदर आहे. आता हे गाठ मध्ये येतो. हा. ह्याचा पॅटर्न जो आहे तो पूर्ण चेंजेस आहे. जे आपण जीन्स वरती, टी शर्ट वरती म्हणजे जसं पाहिजे अच्छा. ड्रेस वेस्टर्न वरती, वेस्टर्न म्हणजे look. जे साऊथचे जे म्हणतो हो. त्या प्रकारे हा. हा पॅटर्न. याचं काय वेट जातं साधारण? त्याचं साधारणतः 7 ग्रॅम पासून हा पीस येतो. 7 ग्रॅम पासून. 7 ग्रॅम पासून हा पीस तयार होतो 7 मध्ये. त्याच्यामध्ये कसं आहे, आपण इथं तीन लेअर टाकल्यामुळे याचं वजन वाढलेलं आहे. पण ज्या वेळेस हा लेअरला आपल्याला गाठ करायची असते तर 3 ते 4 पदर आपल्याला टाकणं गरजेचं. अच्छा. त्याशिवाय ह्याची डिझाईन तिथं बनतच नाही. इथून हा पेज जो आहे हा चेंज आहे. इथून पुढचा जो पेज आहे हा पूर्ण सगळा चेंज आहे. कारण इथं आपण डायरेक्ट पेंडंट टाईप इथं चेंज केलेलं हा. आहे. इथं त्या 2 कडे आलेल्या आहे. हा जरा लुक जो आहे तो एकदम वेगळा आहे. आता जे आपण पाहतोय हे फक्त चेन मध्ये पीस पाहतोय. आता हे चेनचे पीस का ठेवलेले आहेत, हे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी राहते. कोणाला इथे खाली पेंडन लागतात किंवा कोणाला वाटी पाहिजे असते. आता प्रत्येकाची निवड म्हटलं की ते चेंजेस आहे. कोणाला ब्लॅक मनी जास्त हवे असतात तर ब्लॅक मनी कमी पाहिजे असतात. याच्यामध्ये पण पदर पण वेगवेगळे राहतात. कोणाला सिंगल पदर मध्ये असं आवडतं नाजूक मध्ये, कोणाला असं जाड चेन मध्ये हवं असतं किंवा याच्यामध्ये कोणाकोणाला 2 पदर मध्ये पण आवड असते. मग त्यानुसार आपण याला वाटी जॉईन करू शकतो, पेंडंट जॉईन करू शकतो किंवा अमेरिकन डायमंड मध्ये जे एडी स्टोनचे जसं की जीबी स्टोनचे जे पेंडंट वाटी म्हणतो ते सुद्धा याला अटॅच करू शकतो. अच्छा. बहुधा करून लग्न कार्यामध्ये जर आपण दागिना करायचा असेल तर फॅन्सी ज्वेलरी जास्त लग्न कार्यामध्ये घेत नाही. फॅन्सी म्हणजे विधीप्रमाणे म्हटलं आणि पारंपरिक पद्धतीने जर म्हटलं तर वाट्यामुळे शक्यता जास्त घेतल्या जातात. याच्यामध्ये वाटीवाणी आपण पाहिजे तसे ऍडजस्टमेंट करू शकतो. आणि याच्यामध्ये जी व्हरायटी येते ती 6 ग्रॅम पासून येते. ज्यावेळेस आपण वाटी टाकतो 1 ते 1.5 ग्रॅमची जर वाटी टाकली तर साधारण ते 2 तोळ्यापर्यंत. अच्छा. शॉर्ट मंगळसूत्र म्हटलं की आपण लाईट वेट लाईट डेली वेअरला वापरतो. त्याचबरोबर आता हे जर आपण याला लावलं समजा साधारणतः या टाईप तर हे दिसायला पण असं सुंदर दिसणार आहे. याच्यामध्ये हे बघा याचा लुक वेगळा राहतो. हे बघा या टाईप. किती ग्रॅमच्या वाट्या? हे वाटी फक्त 1.5 ग्रॅमची आहे. 1.5 ग्रॅमची. 1.5 ग्रॅमची वाटी. आणि हे किती ग्रॅमचं आहे? हे फक्त 7 ग्रॅमचं आहे. 7. हो. अच्छा. 7 ग्रॅम प्लस हे 1.5 ग्रॅमच्या वाटे. हो. म्हणजे आपल्याला जसं हवं तसं, ज्याला पेंडंट हवं ते पेंडंट पण घेऊ शकतो. पेंडंट सुद्धा तुम्हाला 1.5 ग्रॅम पासून भेटतं ना. हो. आता नेक्स्ट जे आपण पाहतोय ते रोज गोल्ड पॅटर्न आहे. या रोज गोल्ड पॅटर्न मध्ये ज्या डिझाईन्स आता आलेल्या आहेत ना तर याच्यामध्ये 2 स्टेप आहेत. रोज गोल्ड वेगळं आणि रोडियम पॉलिश जे म्हणतो ते वेगळं आहे. गोल्डच आहे, फक्त गोल्ड मध्ये पण डिफरन्स आहे. हा 18 कॅरेट मध्ये बनतो. अच्छा. 18 कॅरेट बनण्याचा उद्देश असा आहे की हार्डनेस राहतो. चेन जरी नाजूक असली तर टिकायला दणकट राहतो. हा जो दुसरा पीस आहे हा सुद्धा फॅन्सी मध्ये आहे. याच्यावरती बघा 18 कॅरेटचा स्टॅम्प वगैरे आहे, सर्व आहे. असं इकडनं दाखवा म्हणजे झाकून नाही जात. हे बघा याच्यामध्ये स्टेप मध्ये. आता हे जे व्हाईट गोल्ड म्हणतोय पण हे व्हाईट गोल्ड नाहीये, हे रोडियम आहे, हे रोज गोल्ड आहे. चेन जी आहे ही रोज गोल्डची आहे. हे जो दागिना आहे 18 कॅरेट मध्ये बनतो. याच्यावरती जे आहे त्याचा स्टॅम्प आहे आपला 18 कॅरेटचा. आणि याला आपण जो रेट लावतो तो 18 कॅरेटचाच लावतो. जसं प्युरिटी असेल त्याप्रमाणे रेट असतो. त्याचप्रमाणे देवाणघेवाणीची होते. त्याच्यामध्ये बटरफ्लाय येतो, यामध्ये ऑइल शेप मध्ये येतो, राऊंड शेप येतो, फ्लॉवर्स मध्ये येतात, हे लटकन मध्ये येतात. सुंदर पॅटर्न आहे एकदम. हो. याच्यामध्ये बघा याच्यात रोडियम केलेले, इथं ब्लॅक बीड्स दिलेले, लगेच रोज गोल्ड केलेले आणि याच्यामध्ये जे मणी दिलेले ते सुद्धा मण्यांना रोडियम केलेलं आहे. मणी सोन्याचेच आहेत पण त्याला रोडियम पॉलिश केलेलं आहे.
किती ग्रॅमचा आहे हे? हा जो आहे हा 4 ग्रॅम पासून आहे. 4 ग्रॅम 4 ग्रॅम लाईट वेट लाईट वेट एकदम सुंदर पीस. याच्यामध्ये ज्या स्टेप आहेत ब्लॅकच्या, डिझाईनच्या आणि चेनच्या 4 स्टेप आहेत. अच्छा. याच्यामध्ये पूर्ण चेन घेऊन फक्त तुम्ही हे पेंडंट जरी लावलं याच्यामध्ये तरी दिसायला खूप सुंदर दिसतं. युनिक आहे, वेगळं काहीतरी. अच्छा. आणि कमीत कमी वेट मध्ये असल्यामुळे ते दिसायला पण चांगलं वाटतं आणि वापरायला बी छान वाटतं. लाईट वेटचं कसं जीन्सवरती याच्यावरती आतापर्यंत आपण सगळ्या व्हरायटी पाहिलेल्या आहेत. त्याच्यातलीच एक व्हरायटी ही अशी आहे की टेम्पल ज्वेलरी. तर टेम्पल ज्वेलरी मध्ये काय आहे, याच्यात येलो फिनिशिंग पण येतं आणि याच्यामध्ये रेड फिनिशिंग पण येतं. काहींना कसे स्टोन पण असले तरी आवडतात किंवा बिना स्टोनचे पण आवडतात. हे 2 प्रकारचे आपल्याकडे व्हरायटी आहेत. आणि जे पिंजरा गंठन पण याला नाव दिलेलं आहे. म्हणजे जे टेम्पल ज्वेलरी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना माहिती की याला पिंजरा गंठन म्हटलं जातं. अच्छा. हा एक जास्त आता फेमस आहे लग्न कार्यामध्ये, फंक्शन मध्ये, लग्न कार्याच्या ह्याच्यात नवरा नवरीसाठी एकदम म्हणजे जास्त दागिने जाणार आहे. आणि त्याच्यातलं जर वेगळं म्हटलं काय टेम्पल ज्वेलरी पेक्षा तर हा क्रिस्टल मनीचा आहे. की आता 0 मनी मध्ये जर डायमंडचं पेंडंट एखाद्याला जर वापरायचं असेल तर पूर्ण पोत अशी घेऊन येण्याच्यामध्ये डायमंडचं किंवा एडी स्टोनचं पेंडंट वापरलं जातं. हा एक जरा वेगळंच काही डिफरंट पॅटर्न आहे, एकदम युनिक आणि डिफरंट. याचं वेट किती जातं साधारण आपल्याला? याचं जे वजन आहे ते साधारणतः टेम्पलचं वजन म्हणजे 10 ग्रॅम पासून 10 ग्रॅम पासून. पण याच्यामध्ये ज्यावेळेस याची पाईप कमी राहते तेव्हा हा 10 ते 12 ग्रॅम पासून तयार होते. पण आपण याला वाटे अटॅच केलं ना तर मग ते 3 ग्रॅम वाटेचं वजन वाढलं की 1.5 तोळा जाईल. अच्छा, 1.5 तोळा. साधारण चेन तुम्हाला 1.25 तोळ्यापासून बनणार. 1.25 तोळ्यापासून. आणि याचं काय वेट जाईल साधारण? याचं नुसती पोत जर पाहिली तर ही पोत मध्ये कसं आहे, याच्यात आता जवळजवळ ज्या पदर आहेत साधारणतः हे 6 ते 7 पदर आहे. ते पदर वाढल्यामुळे हे 2 तोळ्यापर्यंत गेलेले. पण याच्यातनं 2 पदरी पासून जर स्टार्ट केली तर साधारण 3 ग्रॅम पासून वजन आपल्याकडे 2 पदर पासून. 2 पदर पासून ज्याची आवड असेल तसं जसं पाहिजे तसं भेटणार. त्याच्यामध्ये रोज गोल्ड पण येतं आणि येल्लो गोल्ड पण येतं. त्याचं वजन 3 ग्रॅम पासून राहतं. आणि ह्याची जी लेंथ असते ते 18 इंच असते, 20 इंच असते किंवा डायरेक्टली ज्याला लॉंग पाहिजे तर 34 ते 36 इंचापर्यंत पण. आपल्याकडे कस्टमाइज पण करून भेटतं. तुमची जसं रिक्वायरमेंट असणार त्या पद्धतीने मी देणार. जसं की आता ह्याच्यामध्ये बघा येल्लो मध्ये जर विचार केला पाईप मध्ये त्याला कॅपिंग सुद्धा आहे. या मण्याला जे पायपिंग आहे पायपिंगला कॅपिंग केलेली ही एक डिझाईन एकदम मस्त आहे. एकदम कमीत कमी लाईट वेट मध्ये येते. ह्याला कॅप असल्यामुळे याचं वेट जातं आणि 2 पदर येतो. ते 10 ग्रॅम मध्ये बसतात. आणि जर फक्त ब्लॅक मध्ये जर म्हटलं तर ब्लॅक मध्ये असं येतं. हे बघा जसं मी तुम्हाला बोलले होते याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे तो आपला हा त्याच्या सिंगल पदर जरी तुम्ही घेतला तर हा 6-7 ग्रॅम पर्यंत येतो म्हणजे लॉंग मध्ये. अच्छा, सिंगल घेतला तर 6-7 मध्ये येतो आणि डबलचा हा आपल्याला नाही. म्हणजे कसं आहे माहिती का, याच्यामध्ये मण्यांची जी साईज आहे ती प्लस मायनस असते. सिंगल पदर जरी तुम्ही घेतलं तर 3 ग्रॅम पासून कमीत कमी 3 ग्रॅम आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनी गंठनचं कलेक्शन पाहिलेलं आहे. फार सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे. अगदी 3 ग्रॅम पासून सुरुवात आहे यांच्याकडे मिनी गंठनची. तुम्ही माझ्या बाजूला व्हरायटी पाहू शकता. आपण सर्व काही दाखवू शकत नाही एवढं, पण इथं भरपूर असं कलेक्शन आहे. तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्या पाहायला मिळतील. अगदी यांच्याकडे लोनची सुद्धा सुविधा आहे. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून या शॉपला व्हिजिट करा. लोनची काय प्रोसेस आहे इथं व्हिडिओत समजली नसेल तर स्वतः इथं व्हिजिट करून ती जाणून घ्या. आणि फार सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळालेलं आहे. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.